श्रोतेहो, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नरसावधानी व श्रीपाद श्रीवल्लभांच्या मध्ये झालेला संवाद आणि श्रीपाद प्रभूंचा उपदेश आपण ऐकत आहोत. या पुढील प्रश्न नरसावधानीने जो विचारला आहे तो मी आता वाचन करणार आहे. अवधूत स्थितीत असलेले काही जण ते स्वतः ब्रह्म असल्याचे सांगतात, तर तू अवधूत आहेस का? उत्तर मिळाले, नाही, मी अवधूत नाही. मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म सर्वस्व असल्याचे अवधूतांचे अनुभव आहे. तर मी ब्रह्म असून मी सर्वांतर्यामी असल्याची माझी स्थिती आहे. नरसावधानी पुढचा प्रश्न विचारतात, तर या किंचित भेदाचे रहस्य मला उमजले नाही. उत्तर आहे, समस्त संसार बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. त्यांच्यात व्यक्तित्व नाही. व्यक्तित्व नसल्याने ते संकल्प रहित असतात. या सृष्टीच्या महासंकल्पात महाशक्तीत मीच आहे. जीव मिळवणाऱ्या महाशक्तीत पण मी आहे. माझ्यात लीन झालेले अवधूत सुद्धा तू परत जन्म घे अशी माझी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. संकल्पयुक्त सत्य ज्ञानानंद स्वरूप माझे आहे, तर संकल्प रहित सत्य ज्ञानानंद स्वरूप त्यांचे आहे. प्रश्न, बीजास भाजल्याने परत अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून ब्रह्ममय झालेल्यांना परत जन्म घेणे कसे बरे साध्य होईल? भाजलेल्या बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टी धर्माचा नियम आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित करणे हे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. खरे पाहता माझा अवतार या सिद्धांताद्वारे सत्यधर्म निरूपण करण्यापूर्वी झालेला आहे. दत्तप्रभू श्रीपादा विवरण करावे. भूत, भविष्य आणि वर्तमान हे अवस्थात्रय तसेच सृष्टी, स्थिती, लय इत्यादी त्रयांचे अतिक्रमण करून वडील अत्रिमहर्षी प्रसिद्ध झाले. सृष्टीतील कोणत्याही जीवाविषयी किंवा कुठल्याही वस्तूविषयी असूया, द्वेष, लेशमात्र नसल्या कारणाने माता अनुसूया विख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, रुद्र यास आधार व अतीत असलेल्या त्या परमशक्ती स्वरूपाचे दर्शन प्राप्त करण्यासाठी अत्रि महर्षींनी घोर तपश्चर्या केली. त्या परमज्योती स्वरूप परमात्म्याने आपल्या अमृत दृष्टीने प्रत्येक प्राण्यास व वस्तूस अवलोकन करून अनुग्रह करावा या हेतूने अनुसूया मातेने तपाचरण केले होते. कर्मसूत्रांप्रमाणे पापपुण्यास अनुसरून सुखदुःख प्राप्त होत असल्या कारणाने महापापाचे फळ स्वल्प आणि स्वल्प पुण्याचे फळ अधिक व्हावे या संकल्पाने अनुसूया प्रार्थना करत असे. कठीण अशा नवखंडास जिवंत व खाण्यास योग्य अशा जणांमध्ये आपल्या तपबलाने मातेने रूपांतर केले. खनिजातील चैतन्य निद्रा अवस्थेत असते, तरुगुल्मादीमध्ये अर्धनिद्रा अवस्थेत असते, पशुमध्ये पूर्ण चैतन्याची स्थिती असते. खनिज म्हणून जन्मास येऊन मरण पावणे, नंतर वृक्षेतर जन्म घेऊन तदनंतर पशुजन्म पाहून शेवटी मनुष्य जन्म घेतलेल्या मानवाने विवेक, ज्ञान व वैराग्यवंत होऊन त्याच्यात सुप्त असलेल्या परमात्म शक्तीस जागृत करून मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. प्रकृतीतील परिणामक्रमाचा धर्म परमात्म्याच्या अनुग्रहाने बदलू शकतो असे मातेने सिद्ध केले. त्रिमूर्तीच्या रूपात असलेले चैतन्य जागृत अवस्थेत असल्या कारणाने निद्रावस्थेत बदलून त्यांना लहान बालकांचे रूप दिले. त्रिमूर्तीच्या शक्ती एकवटून अनघारूपी रूप धारण केले. दत्तात्रयांचा अवतार घेऊन त्यांनी अनघा देवीचा अर्धांगिनी म्हणून स्वीकार केला. श्रीपाद श्रीवल्लभावतारी वामभागी अनघा देवी व दक्षिण भागी दत्तात्रेय असून अर्धनारी नटेश्वर रूपाने प्रभूंचा जन्म झाला. अशा महोत्तर सृष्टीत आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टी धर्मामध्ये बदल घडविणे सहज शक्य आहे असे तू जाण. प्रश्न आहे, श्रीपादा, सृष्टी धर्मामध्ये बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेला तू माझ्या दारिद्र्याचे हरण करू शकत नाही का? उत्तर आहे, अवश्य तुझे दारिद्र्य हरण करील, परंतु पुढच्या जन्मी थोडेफार दारिद्र्य भोगल्यावर. राजगिऱ्याचा विषय अगदी क्षुल्लक होता, तरी तुला राजगिऱ्यावर इतका मोह होता. आई, वडील किंवा आजोबा कुणाकडूनही याचना केली नव्हती. माझ्यासारख्या बालकाचा आहार तो किती असणार? राजगिऱ्याची इच्छा झाल्याबरोबर तू जर मला ते दिले असते तर आज ही स्थिती उद्भवली नसती. पण ती वेळ आता गेली. माझ्या मनातील मालिन्य दूर करण्यासाठी तुझे हे जीवन पुरणार नाही. प्रत्येक मनुष्य आपले पुण्यफल, आयुष्य, ऐश्वर, कीर्ती, धन, सौंदर्य इत्यादी रूपाने पावतो. पापाचे फल म्हणून दारिद्र्य,
अल्पायुषी, कुरूप, कुख्याती इत्यादी पावतो. तुझ्या पुण्याचा अधिक भाग काढून तुला आयुष्य दिले, जेणेकरून तुझे पुण्य खर्च झाले. आता तुझे पाप जास्त असल्या कारणाने दारिद्र्य भोगले पाहिजे. तरी स्वयंभू दत्ताची आराधना केल्याने दारिद्र्य असले तरी 2 वेळचे अन्न तुला लाभेल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. प्रश्न आहे, हे श्रीपाद, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्राचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी आणि वैश्यांना पण वैदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? सत्यविशिष्टांच्या निर्णयात उत्तर आहे, सत्यविशिष्टांच्या निर्णयात खोट शोधण्याचा प्रयत्न केल्यामुळे तुझी जीभ छाटून टाकली पाहिजे. आजोबा म्हणजे तुला कोण वाटतं? ते साक्षात भास्कराचार्य होत. विष्णू दत्त व सुशीला स्वार्थ म्हणजे काय ठाऊक नसलेली परम पवित्र अशी दंपती. त्यांना माझे माता पिता म्हणून जन्मास घालावे असा आदेश मी काल आणि कर्मदेवतांना दिला. नरसिंह वर्गांचे पूर्वज श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे अनन्य भक्त, सिंहाचली होत असलेल्या यज्ञ यागात विशिष्ट अन्नदान केलेले पवित्र घराणे. मी पिटिकापुरी जन्म घेण्यापूर्वीपासूनच एका क्रमपद्धतीने ही घटना घडवून आणली. या 3 घराण्यांशी असलेले ऋणानुबंध एका जन्मात फेडले जाऊ शकत नाहीत किंवा एक अवतारात समाप्त करण्यासारखे नाही. एक माझे वरदहस्त माझे वरदहस्त त्यांच्यावर वंशवंशी असेल. माझ्या छत्रछायेत ते निश्चिंत राहतील. भक्तास श्रीपादांचे अभय. आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजीला तुम्हाला देऊ शकला नाहीस. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण जेवल्याचे तुला पुण्य लाभले असते. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले, अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. शास्त्रांप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील तर ते वेदवाक्यासमान असून धर्मसंमत असतील. त्यांना अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध आणि युद्ध झालेले स्थळ धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे, परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर रडावेगळे झाल्यानंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्तप्रकोप झाल्यास वैद्य लिंबू, आवळा इत्यादी पद्धतीने उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्यात देवताचे अंश आहेत, तसेच राक्षसांचे पण अंश आहेत. मी उन्मत्तासारखा, पिशाच्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ कर्मध्यास अनुसरून मी वर्तन करत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडत नाही. दूर देशी असलेल्या माझ्या भक्तास माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यवाद अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुलीत वैश्यमुली नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर क्षुद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म म्हणजे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल, मत, देश, काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावाच अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यात असण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पापपुण्याचे फल वाटप करताना मी वैश्य आहे. भक्ताचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म धारण केला असता मी शूद्र असतो.
जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्यांच्या शरीरात भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? प्रश्न. श्रीपादा, मला क्षमा करा, मी अज्ञानी आहे. आपण साक्षात दत्तप्रभू आहात. समस्त जीवांचा आश्रय तूच आहेस. खरे पाहता या सृष्टीची रचना कशी झाली याचे विवरण करून मला कृतार्थ करावे. लोकालोक वर्णन. उत्तर. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास असतो. पुनरावृत्ती होणे हा त्यांचा धर्म असून धर्म प्रचारासाठी बीज रूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या तेजाने त्या जलात कोट्यावधी सुवर्ण कांतीयुक्त अंड उत्पन्न झाले. त्या अंडात एक अंड आपणात निवास करत असलेले ब्रह्मांड आहे. यातील आतले भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंड्यातील अंधकार परमात्म्याने आपल्या तेजाने नाहीसा केला. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांत त्याचे वर्णन करता आले आहे. त्रेतायुगात पिठिकापुरात भारद्वाज महर्षींनी एक कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयाच्या तेजास उद्देशून सावित्री काठकाचे आयोजन केले होते. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे एक स्थान आहे. त्रिखंड सोपानात वसु, रुद्रादित्य नावाने पितृगणांचा तेथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्य करीत असतात. कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या त्या स्थानात चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे जाणले जाते. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महाकैलास, त्यावर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणपूर नावाचे विद्याधर स्थान आहे. तपोलोकात अंजनापतीपूर मध्ये साध्यांचा वास आहे. जनलोकात अंबावतीपूर येथे सनकादिकांचा ऋषींचा निवास आहे. महरलोकात ज्योतिषपतीपुरामध्ये सिद्धाधी गणांचा वास आहे. स्वर्गलोकात अमरावतीपुरामध्ये देवेंद्रादी देवता गणांचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेले भूर्वलोकात रथांतरपुरामध्ये विश्वकर्मा नावाचा देव शिल्पीचा वास आहे. आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवाचा निवास असलेल्या एका भागास भूगोल म्हणतात. ह्याच्याशिवाय महाभूमी बनविणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूलोकाच्या आजोबा, भूलोकात 2 भाग आहेत. मानवाचा निवास असणाऱ्या एका भागास भूगोल म्हणतात. त्याच्याशिवाय महाभूमी बनवणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलकाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजन दूर स्थित आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक. भूलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल अशा प्रकारचे 7 लोक आहेत. थोडक्यात स्वर्ग, मर्त्य, पाताळ असे म्हणतात. आपण राहतो त्या भूगोलाच्या खालच्या बाजूस महाभूमी आहे, जिचे मध्यभागात उंचवटा असून चक्राकार आहे. त्यामुळे त्याच्या उपरी तलावर सूर्य, चंद्र सदैव झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणाने इथे कालमारणाचे निर्णय नाहीत. या महाभूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जम्बूद्वीप या महाभूमीवर आहेत. भूलोक, भूवरलोक यांची संयुक्त संज्ञा मर्त्यलोक अशी आहे. भूलोकात महाभूमी आणि भूगोल असे 2 प्रकार आहेत. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचनेच्या हेतूने तपाचरण केले होते. जलावर तरंगत असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतीने वराह रूप धारण करून पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती काढून आपल्या धारदार सुळ्यांनी त्या मृत्तिकेचे 2 भाग पाडले. एक भाग पाण्यावर आणून पुष्कर पर्णावर ठेवल्याने पृथ्वी झाली. आजोबा, याला भूगोल असे म्हणतात. महाभूमीपासून भूगोलाचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचा विस्तार 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप नावाचे द्वीप या महाभूमीवर आहे. त्याच्यात नवखंड आहेत. देवखंडी देवता व वत्सखंडी भूतांचा निवास आहे. पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेणुखंडी यक्ष आणि इंदुखंडी पन्नगांचा निवास आहे. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेले भरतखंडी, भरतपुरी, वैवत्सक मनु,
भूऋषी व मानवासमवेत राज्य करीत आहे. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्याप्रमाणे भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. माझा श्रीपाद श्रीवल्लभावतार पिटिकापुरी होण्या अगोदर 100 वर्षापूर्वी या महाभूमीत माझे आगमन झाले. या महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 योजन आहे. जम्बूद्वीपावर केवळ भरतखंडीवर बसवत म्हणून आहेत. इतर खंडात देवयोनींचा वास आहे. कोवळ्या उन्हासारखा प्रकाश असून तेथे दिवस किंवा रात्र याचे भेद नाही. लवण समुद्राचे 1,00,000 योजने, लक्षद्वीपाचे 2,00,000 योजने, इक्षुरस समुद्राचे 2,00,000 योजने, कुशद्वीपाचे 4,00,000 योजने, सुरा समुद्राचे 4,00,000 योजने, क्रौंच द्वीपाचे 8,00,000 योजने, सर्पी समुद्राचे 8,00,000 योजने, शाकद्वीपाचे 16,00,000 योजने, दधी समुद्राचे 16,00,000 योजने, शल्मली द्वीपाचे 32,00,000 योजने, क्षीर समुद्राचे 32,00,000 योजने, पुष्कर द्वीपाचे 64,00,000 योजने, शुद्धजल समुद्राचे 64,00,000 योजने, जलाचल पर्वताचे 128,00,000 योजने, चक्रामणी पर्वताचे 256,00,000 योजने, लोकालोक पर्वताचे 512,00,000 योजने, तपोभूमीचे 1250,00,000 योजने असा विस्तीर्ण आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही, म्हणून लोकालोक पर्वत आणि अंडार यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांतांचे विस्तार कोटी योजने आहे. वराह अवतार किंवा नरसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाही. वराह म्हणजे सुकर नसून एक सुळा असलेला खडगमृग आहे. द्वीप, द्वीपाधिपती आणि द्वीपाधी देवतांचे वर्णन. महाभूमीत असलेल्या जम्बूद्वीपास स्वयंभू मनुने चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. लक्षद्वीपाचे मेधातिथी, शल्मल द्वीपाचे वपुष्मंत, कुशद्वीपाचे ज्योतिष्मंत, क्रौंच द्वीपाचे द्युतिमंत, शाकद्वीपाचे हव्य, पुष्कर द्वीपाचे समन हे पहिले चक्रवर्ती होत. लक्षद्वीपातील चातुर्वर्ण आर्य, पुरर, विंद, भावेन या नावाने प्रसिद्ध आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत आहे. शल्मल द्वीपी कपिल, चारणक, पित, कृष्ण असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहेत. कुशद्वीपात दमी, शुष्मिण, स्नेह, मंदेह असे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्मा आहेत. क्रौंच द्वीपात पुष्कर, पुष्कल, धन, पीष्य असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैव रुद्र आहे. शाकद्वीपात मंग, मागध, मानस, मंद असे वर्ण असून सूर्य भगवंताची ते उपासना करीत. पुष्कर द्वीपात मात्र चातुर्वर्ण नाही. सगळे देवतांच्या सारखे रोग व शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्मा आहे. आपल्या भूगोलात जम्बूद्वीपामध्ये भरतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल्य वर्ष, इलावृष, भद्राश्व वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष, कुरुवर्ष या नावाचे भाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. या उंचवट्यास भूमंडळ असे म्हणतात. भूगोल मात्र लिंबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या टोकापर्यंत व्यापून आहे. भूगोल मात्र ज्योतिष चक्राच्या समांतरावर मध्यभागी स्थित आहे. महाभूमीच्या मध्यभागी असलेले मेरू रेखेच्या भोवती जम्बूद्वीप आहे. त्याच्या भोवती 7 समुद्र द्वीपादी आहेत. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग, दक्षिणार्धास असुर भाग असे म्हणतात. आणि महाभूमीच्या मध्यभागी मेरू दैदिप्यमान असून जीवास पालन करणाऱ्या मनुचे निवासस्थान आहे. भूगोल जीवाचे निवासस्थान आहे. महाभूमीच्या भोवती असलेले चक्रवाळ पर्वत शिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे. भूगोल मात्र यापेक्षा भिन्न आहे. 7 कक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करीत आहे. महाभूमीत शीतोष्ण वातादी कमी असून सदैव प्रकाशमान असल्या कारणाने नित्य दिवस असल्याने काळाचे व्यत्यास नाही. भूगोलात याचे विपरीत आहे. महाभूमी केवळ पुण्यफल अनुभवण्यास प्राप्त करण्यायोग्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे. स्थूल शरीराने अप्राप्य आहे.
भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून शरीरधारी राहण्याची भूमी होय. मनुभूमीवर मनु प्रलयाशिवाय दुसरे प्रलय उद्भवत नाही. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. महाभूमीस धात्री, विधात्री अशी नावे आहेत. भूगोलास मही, पूर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी अशी नावे आहेत. आजोबा पाताळ लोकाविषयी सांगतो ऐका. अतल येथे पिशाचगण, वितर लोकात गुह्य, सुद्र लोकात राक्षस, रसातलात भूत, तलातलात यक्ष, महातलात पितर व पाताळात पन्नगांचा वास आहे. लोकातील निवासी, लोकाधिपती व खंडांचे विवरण. वितर लोकांचा नवविधींचा अधिपती कुबेर आहे. या ब्रह्मांडाचा कोशाधिपती असून उत्तर दिशेस अलकापुरी येथे त्याचा वास आहे. वितर लोकाच्या मेरूच्या पश्चिमेस योगिनीपुरात मय राहतो. हे राक्षसांचा शिल्पी असून त्याने त्रिपुरांसुरास आकाशात उंच विहार करण्यास योग्य असे त्रिपुर निर्माण करून दिले. सुतलातील वैवस्वतपुरात यमाचे अधिपत्य आहे. हा दक्षिण दिशेचा अधिपती आहे. या नगरात प्रवेश करण्यापूर्वी अग्निहोत्रा नदी आहे. या नदीस वैतरणी असे म्हणतात. पुण्यवंतास ही नदी सुलभ रीतीने ओलांडता येते, तर पापात्म्यास अति कष्टदायक असते. रसातलात पुण्यनगर येथे निवृत्ती नावाचा दैत्य राज्य करतो. हा नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातल लोकात धनिष्ठापुरात पिशाच गणांबरोबर वेताळाचे राज्य आहे. महादलात कैलासपुरी सर्व भूतगणांसहित कात्यायनीपती ईशान आहे. ते ईशान्य दिशेचा अधिपती होय. पाताळात वैकुंठ नगर आहे. त्यात श्रीमंत नारायण, पाताळात असलेल्या असुरांसहित वासुकी इत्यादी सर्पश्रेष्ठांबरोबर शेषशायी होऊन विराजमान आहे. यास श्वेतद्वीपात असलेले कार्य वैकुंठ असे म्हणतात. पाताळ लोकात त्रिखंड सोपान आहे. प्रथम खंडात अनंत जीवाचा वास आहे. द्वितीय खंडात प्रेतगणांचा वास आहे. तृतीय खंडात यातनामय शरीर प्राप्त झालेले जीव दुःखाने आक्रोश करीत असतात. महाभूमीमध्ये सप्तसमुद्र, सप्तद्वीप आहेत. त्यांच्या मध्यभागी जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपाचे नवखंडामध्ये विभाजन झाले असून दक्षिणेस असलेल्या खंडास भरतखंड असे म्हणतात. भरतखंडात भरतपूर येथे स्वयंभू मनु राहत असे. अनेक पुण्यजीव, ऋषी इत्यादी स्वयंभू मनुच्या राज्यात वास करीत. ते लोकांचे तसेच धर्माचे पालन करीत. महाभूमीवर सप्तद्वीपाऐवजी चराचर, चक्रवाळ, लोकालोक असे पर्वत स्वर्गलोकापर्यंत व्यापून आहेत. हे कांतिकिरणास आपल्यामधून कधीच प्रसारित होऊ देत नाही. महाभूमीच्या खाली 7 अधोलोक आहेत. यात सप्तपाताळ असे म्हणत. अतल लोकात पिशाचांचा निवास आहे. वितर लोकात अलकापुरीत कुबेर असतो. योगिनीपुरात राक्षसांसमवेत मय असतो. सुदल लोकात राजा बळी आपल्या परिवारासह असतो. वैवस्वतपूर यमाचे निवासस्थान असून तेथील नरकात पापी जीव यातना भोगत असतात. रसातल लोकात पुण्यपूर येथे निवृत्ती भूत गणांसहित निवास करतो. तलातल लोकात धनिष्ठापुरात वेताळ राहतो. कैलासपुरी रुद्र. महातलात पितृदेवतांचा वास आहे. पाताळात श्वेतद्वीप वैकुंठ आहे. यात नारायणाचा निवास आहे. मेरूस लागून अधोभागी अनंकजीव प्रेतगण यातना देह असतात. निरालंब शूचग्रहा स्थानात महापातकी असतात. भोजनांती रौरवे अपुण्य निलये पद्मार्बुध निवासिनाम अर्थिनाम मुदगम दत्तमक्षम उपष्टिस. भोजनांती रौरवे अपुण्य निलये पद्मार्बुध निवासिनाम अर्थिनाम मुदकम दत्तम अक्षयम उपष्टित. म्हणून उत्तराभूषणात उदक यास आपण प्रदान करीत असतो. लोकाचे नाव आणि त्याचे विस्तीर्ण विवरण. भूलोकात असलेले भूगोल व महाभूमी भिन्न आहेत हे स्पष्टपणे समजून घे. भूगोल बिंदूच्यावर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरुरेखेस प्रकाशमान करणारे सूर्यलोक होय. हे सूर्य देवतेचे लोक असून सूर्याग्रह मंडल नव्हे. याचप्रमाणे चंद्रलोक, अंगारक लोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनैश्चर लोक, राष्ट्रादी देवता लोक, नक्षत्र देवता लोक, सप्तऋषी लोक, ऊर्ध्व ध्रुव लोक असे आहेत. याशिवाय आणखी अवांतर लोक सुद्धा आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक लक्ष ब्रह्मांड योजना आहे. हे सूर्यग्रहाचे अधिपती असलेले सूर्यदेवतेचे स्थान आहे. भूमध्य बिंदूपासून चंद्रलोक 2 लक्ष ब्रह्मांड योजने, अंगारक लोक 3 लक्ष ब्रह्मांड योजने, बुधलोक 5 लक्ष ब्रह्मांड योजने,
गुरुलोक 7 लक्ष ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9 लक्ष ब्रह्मांड योजने, नक्षत्रातील देवतालोक 13 लक्ष ब्रह्मांड योजने, सप्तऋषी लोक 14 लक्ष ब्रह्मांड योजने, ध्रुवलोक 50 लक्ष ब्रह्मांड योजने आहे. त्याप्रमाणे भूमध्य बिंदूपासून विविध अंतरावर स्वर्गलोक, अहरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आहे. भूमध्य बिंदूपासून ब्रह्मांडास उद्भवती भिंतीसारखे अंडांतापर्यंत 24,50,00,000 ब्रह्मांड योजनांमध्ये अंतर आहे. भूमध्य बिंदूपासून अंडांतापर्यंत बाहेर 25,50,00,000 ब्रह्मांड योजनांचे अंतर आहे. भूलोक, भुवरलोक व स्वरलोक प्रलयकाली नाश पावतात. स्वरलोकावरील महरलोक थोडेफार नाश पावून थोडेफार स्थिर राहतात. त्यावर असलेले जन, तप व सत्यलोक ब्रह्माच्या आयुष्याच्या अंती नाश पावतात. स्वर्ग म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक व अंडांतापर्यंतचा प्रदेश. दत्त म्हणजे कोण? आजोबा, दत्त तुला अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्याचे अतिक्रमण करून असलेले एकमेव महातेजो राशी म्हणजे दत्त असे समज. ते दत्तप्रभूच तुझ्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत असे जाण. श्रीचरणांनी केलेला उपदेश ऐकून नरसावधानी आणि त्यांची पत्नी चकित झाली. 1 वर्षाच्या बालकाने साधिकाराने एवढे महत्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे व स्वतः दत्त असल्याचे निरूपण ऐकल्यावर नरसावधानी व त्यांच्या पत्नीस राहवले नाही. ते डसाडसा रडू लागले. ते दिव्य शिशूचे चरणस्पर्श करावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खिळून राहिली. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्ता दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा असे म्हणून भजन आणि कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. माझे मातामह असलेले श्री बापन्नार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्म करण्यास आलेल्या लोकास सेवा भावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला. कुठे आहे तुमचे स्वयंभू दत्त? अदृश्य झाले ना? तेव्हा श्रीपाद म्हणाले, तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात राहण्यास आलेले नक्कीच पवित्र होतील. पितृदेवतास अवश्य पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहेत, तरी तू स्वयंभू दत्ताची आराधना केल्याचे फळ हेच का अशी व्यथा तुझ्या मनात आहे. तुझ्यावर असलेले आळ नाहीसे करण्यास स्वयंभू दत्ताचे दर्शन शीघ्र होईल आणि मूर्तीची प्रतिस्थापना होईल. तुला मी आयुष्य दिले, दत्तध्यानी असू दे. पुढल्या जन्मी तुला अनुभव होईल असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या पादुका स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण आणि लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या हस्ताने तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर अशा ध्वनीने श्रीचरणांच्या शरीरातील अणु परमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबारे शंकरभट्टा, श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नामाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरूपिले. त्यांचे सर्व व्यापक तत्व, निराकार असलेले ते तत्व साकार रूपात असे अवतारित झाले हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. लहान मुलांच्या रूपाने गोंडस रूप धारण करून आलेल्या त्या जगतप्रभूच्या लहानपणापासून करीत असलेल्या लीलांना अंत कुठे? श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 7 येथे संपन्न होत आहे. नमस्कार श्रोते.